अमरावती महानगरपालिका संचालित महेंद्र कॉलनी व अंकुर होलीनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महर्षी पब्लिक स्कूल नवसारी येथे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण व गप्पी मासे माहिती अभियानासह झाडे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी प्रमुख मान्यवर सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल काळे, साथ रोग अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे, शहरी आरोग्य निरीक्षक हैदर अली, शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी डॉक्टर मनोज मुंदडा व अंकुर होलीनेस फाउंडेशन संस्थापक महाराष्ट्र पोलीस निलेश गाडे तसेच महर्षी पब्लिक स्कूल प्रिन्सिपल अबिन राज व डॉक्टर तौसिफ अन्सारी होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून संत गाडगे बाबांच्या फोटोला हार अर्पण करून करण्यात आली। सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहरी आरोग्य निरीक्षक हैदर अली यांनी डेंग्यूचे घातक परिणाम व डेंग्यू कशामुळे उत्पन्न होतो, याचे प्रमुख लक्षण काय, यावर उपाययोजना काय हे मोजक्या शब्दात व स्पष्टपणे समजावून सांगितले व कीटकजन्य व जलजन्य आजाराविषयी जागरूकता व्हावी यावर भर दिला। तसेच गप्पी माशांचे महत्त्व काय हे मुलांना समजावून सांगितले। कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी महानगरपालिका अमरावती यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले। तसेच साथ रोग अधिकारी महानगरपालिका डॉक्टर रुपेश खडसे यांनी सर्वांना स्वच्छतेविषयी महत्त्व पटवून दिले। गप्पी मासे पाण्यापासून व कीटकांपासून होणाऱ्या आजाराकरिता कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी शालेय विद्यार्थी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक दिवस कोरडा पाळावा, मच्छरदाणीचा वापर करावा, उघड्यावरचे अन्न खाऊ नये, जेवणा अगोदर स्वच्छ हात धुवावे असे मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा वर्कर संध्या पाटील यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडले। यावेळी उपस्थित असलेले आरोग्य सेवक मनीष हटवार, उमेश जाधव, वैशाली सुरवसे, अर्चना बाळसकर, सीमा तेलंग, भारती डोंगरे, आतिश यादव, मीनाक्षी पाटेकर, सर्व आशा वर्कर, शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने हजर होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।